नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी विषय बुद्धिमत्ता याच्यामधील दुसरा घटक आहे वर्गीकरण। त्याच्यामधील आपण वर्गीकरणमधील आकृत्या याच्यातील स्वाध्याय 2.3 आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण त्यातील प्रत्येक प्रश्न प्रत्येक आकृती आपण स्पष्टीकरणासहित समजून सांगणार आहोत। बघा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या सर्व विषयांच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील। बघा, इथे पहिला प्रश्न आहे, पुढील प्रत्येक प्रश्नात 3 आकृत्यांचा गट बनतो, या गटात न बसणारी आकृती ओळखा। मग आता इथे जर आपण या आकृत्यांचा विचार केला तर बघा, बाहेर सगळीकडे चौकोनच आहे, बरोबर आहे, पण आतमध्ये जी आकृती आहे बघा, इथे चौकोन आहे, याचे 4 भाग केलेत। आता इथे कोणता आहे, ते षटकोन आहेत, म्हणजे 6 बाजू असणारे षटकोन, त्याचे पण बघा 1 2 3 4 4 भाग केलेत। आणि ते वर्तुळ आहे, त्याचे पण 4 भाग आहेत, 1 2 3 4, भले ते समान नाही आहेत पण 4 भाग केलेले आहेत। आणि इथे मात्र बघा, इथे त्रिकोण आहे, पण त्याचे बघा 1 2 3 भाग केलेत, मग या सगळ्यांचे 4 भाग आणि याचे 3 भाग, म्हणून मग इथे आपलं उत्तर काय आहे या प्रश्नाचं? पर्याय क्रमांक 4। पुढची आकृती बघा, या पद्धतीने बघा, चौकोन झाल्यावर स्टार आहे, स्टार झाल्यावर त्रिकोण, त्रिकोण झाल्यावर वर्तुळ आहे। मग बघा, स्टार आपण एका आकृतीचं निरीक्षण करूया। स्टार झाल्यावर किंवा फुलीचं चिन्ह म्हणूया आपण ह्याला, फुलीचं चिन्ह झाल्यावर त्रिकोण आहे, इथे पण फुलीचं चिन्ह झाल्यावर त्रिकोण आहे, आणि त्रिकोणानंतर वर्तुळच आहे, आणि वर्तुळानंतर हे म्हणजे तो आहे तो क्रम सेमच आहे। आता फक्त एवढ्यावर आपण लक्ष देऊया, फुलीच्या नंतर त्रिकोण, इथे पण फुलीच्या नंतर त्रिकोण, आणि त्रिकोणांच्या नंतर वर्तुळ, म्हणजे त्रिकोणाच्या नंतर वर्तुळ, म्हणजे सेम डायरेक्शनने आहेत, ठीक आहे। आता इथे मात्र बघा, इथे फुलीचं चिन्ह आहे, फुलीच्या नंतर काय आहे, इथे चौकोन आहे, मग चौकोन आहे का कोणत्या तरी डायरेक्शन बघा, इथे फुलीच्या नंतर त्रिकोण, फुलीच्या नंतर त्रिकोण, फुलीच्या नंतर त्रिकोण, आणि त्याच्या मागे चौकोन आहे बघा, फुलीच्या मागे चौकोन, फुलीच्या मागे चौकोन, इथे मात्र फुलीच्या मागे काय आहे, फुलीच्या मागे त्रिकोण आहे, आणि फुलीच्या पुढे काय आहे, चौकोन आहे, म्हणजे इथे उलट क्रम दाखवला आहे, आणि ते सगळीकडे सेम क्रम आहे, म्हणून मी इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे वेगळी आकृती आहे, पर्याय क्रमांक 4। प्रश्न तिसऱ्यामधली आकृती बघा, गोल आहे, आता या गोलाचे 4 भाग केले, काही भाग छायांकित दाखवले आपल्याला, अर्धा भाग। मग इथे बघा, जशा उभ्या रेषा आहेत तर इथे पण उभ्याच रेषा आहेत, म्हणजे समांतर रेषा आहेत, या दोन्ही आकृतीमध्ये समांतर रेषा आहेत। इथे बघा आडव्या रेषा आहेत, इथे पण आडव्या आहेत, म्हणजे याला ह्या समांतर आहेत। आता इथे उभ्या रेषा आणि इथे आडव्या रेषा म्हणजे वेगळे आहेत, ह्या उभ्या आहेत आणि ह्या आडव्या आहेत, मग इथे वेगळं आहे की नाही। आणि इथे बघा, इथे आडव्या आहेत तरी ह्या पण आडव्या आहेत, म्हणजे समान आहेत, समांतर आहेत, म्हणून मी इथे वेगळं काय आहे, पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न बघा, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे फर्स्टच आहे, इथे 2 त्रिकोण स्टारच आहेत दोन्ही पण बघा, 1 2 3 4 5, एक 5 बाजू म्हणजे 5 टोकं असणारे स्टार आहे, आणि दुसरं बघा 1 2 3 4 5 6 टोकं असणारं स्टार आहे, असं आपण म्हणूया। आता आपण जर ही डायरेक्शन, ही आकृती जर आपण फिरवली तर बघा, ही आहे ना ती या डायरेक्शनला इकडे जाते, म्हणजे बघा ही आकृतीचं तोंड इकडेच आहे, म्हणजे ही जर फिरवली आपण या उजव्या बाजूने फिरवली तर हिचं टोक उजवीकडेच येते, बरोबर आहे, हिचं टोक ऑलरेडी उजवीकडेच आहे। आता ही पण आकृती आपण अशीच फिरवली तर हिचं टोक फिरून कुठे येणार आहे, उजवीकडेच येणार आहे। पण आता बघा, आपण कोणती आकृती बघतोय, 5 बाजूंची बघतो, मग ही जर आपण फिरवली तर हिचं टोक कुठे येते, डावीकडेच येते, हो की नाही। मग आता काय सांगितलं, हिचं टोक कुठे येते, हिचं टोक कुठे येते, उजवीकडेच येते हिचं पण। आता या आकृतीत बघा, आपण जर ही फिरवली तर हिचं टोक पण कुठे येते, या पद्धतीने उजवीकडेच येणार आहे, हिचं पण टोक फिरवलं की उजवीकडेच येणार आहे, हिचं टोक फिरवलं की हीच आहे 6ची, मग हिचं टोक पण उजवीकडे येते। पण ही जर आपण आकृती फिरवली बघा, परत एकदा सांगते, ही जर आपण आकृती या पद्धतीनं फिरवली तर हिचं ह्या आकृती जर उजवीकडे येतं, आणि याचं टोक ही जर उजवीकडे आली तर यावेळेस हिची डायरेक्शन कुठे येते, या डाव्या बाजूला येते, म्हणजे 6 तारे 6 टोक असणारी आकृतीचं टोक इकडे येते आणि ही इकडे होते जर आपण फिरवली, सलग फिरवलं तर, आणि हिचं ऑलरेडीच दिलेलं ही उजवीकडे आणि ही डावीकडे। आता बघा, हे सुद्धा जर आपण फिरवलं तर बघा या पद्धती, हे आपल्याला हे असंच आपण जर फिरवलं, हे फिरवलं तर ह्याचं टोक उजवीकडे येतं आहे, आणि हिचं टोक कुठे येणार आहे, डावीकडे येणार आहे, बरोबर आहे, म्हणजे 6 टोकं असणारी जी स्टार आहे तो कुठे येतोय, डावीकडे येतोय। आता इथे बघा, जर आपण ही आकृती याच पद्धतीने आपण जर अशी फिरवली तर हिचं टोक मात्र डावीकडे येते का नाही, उजवीकडे येते बघा। ही जर आपण ह्या डायरेक्शनला येईपर्यंत फिरवली, ही फक्त या डायरेक्शनला, तर हिचं टोक कुठे होणार, ही आडवी आकृती होणार आहे, इकडे होणार आहे, याचं टोक कुठे होणार आहे, इकडे, कारण बघा ही इथून इकडे येणार आहे आणि ही इथून इकडे जाणार आहे या पद्धतीनं, म्हणून मी इथे मात्र हिची डायरेक्शन काय अपोजिट आहे, म्हणून मी इथे आपलं वेगळं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्नाची आकृती बघा,
इथे बघा ह्या तीनही आकृत्या बाहेरच्या ज्या आहेत ते सगळे सेम आहेत. आतमधलं पण बघा इथे 2 असे इकडे दाखवलेत असे हे सेमच आहेत दुसरे. आता आतमधलं बघा इथे हृदयाचं चिन्ह किंवा बदामाचं चिन्ह म्हणूया आपण. बदामाचं चिन्ह सरळ आहे सरळ आहे सरळ आहे. इथे मात्र काय आहे उलट आहे. म्हणून मी इथे आपली आकृती कोणती आहे पर्याय क्रमांक 4 हे वेगळं आहे. प्रश्न 6व्या क्रमांकांची आकृती बघा. आपण आता इथे चिन्ह बघूया. बघा अधिक आहे वजाबाकी आहे त्रिकोण आहे आणि वर्तुळ आहे. बघा त्रिकोण वर्तुळ वजाबाकी अधिक आहे. वर्तुळ आहे त्रिकोण आहे अधिक आणि वजाबाकी. इथे बघा वर्तुळ आहे त्रिकोण आहे गुणाकार आणि वजाबाकी. मग आता सगळीकडे इथे बेरीज 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 आणि इथे मात्र गुणिले चिन्ह आहे. मग गुणिले हे वेगळं चिन्ह आहे. बाकी सगळे सेम आहेत. बघा त्रिकोण आहे त्रिकोण आहे गोल आहे गोलच आहे वजा चिन्ह आहे. फक्त अधिकच्या इथे त्यांनी गुणाकार दिले म्हणून मग आपल्या इथे वेगळं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढची प्रश्न आकृती बघा. 6 बाजू असणारा षटकोण आहे. त्याच्यामध्ये बघा इथे असं जे हे बाजू आहेत ना इथे बघा 1 2 3 4 4 बाजू जोडल्यात म्हणजे इथे चौकोन तयार झालाय. आणि इथे मात्र बघा 1 2 3 इथे त्रिकोण तयार झालाय. इथे पण त्रिकोण तयार इथे पण त्रिकोण तयार कारण बाकी सगळे 6च बाजू असणारे आकृती आहेत. पण त्या जोडल्यावर इथे त्रिकोण तयार होते आणि इथे मात्र चौकोन म्हणून मी इथे वेगळी आकृती आहे पर्याय क्रमांक 1 आणि इथे चौकोन तयार झालाय आणि बाकी सर्व ठिकाणी इथे त्रिकोण तयार झालेला आहे. बघा आता पुढची प्रश्न क्रमांक 8 मधल्या प्रश्न आकृती बघा. बघा इथे 1 2 3 4 5 6 6 बाजू असणारं षटकोण आहे. त्याच्यानंतर त्रिकोण आहे आणि नंतर वर्तुळ आहे. म्हणजे तीनही आकृत्या वेगवेगळ्या हे वेगळं हे वेगळं हे वेगळं. आता इथे बघा त्रिकोण आहे गोल आहे आणि ते काय स्टार असणार म्हणजे इथे पण ही वेगळी ही वेगळी ही वेगळी आकृती आहेत. आता इथे बघा इथे काय आहे गोल आहे परत काय आहे स्टार आहे आणि परत गोल आहे म्हणजे बाहेर पण गोल आहे आणि आत पण गोल आहेत म्हणजे इथे 2 सेम आकृत्या आहेत. आता इथे मात्र बघा चौकोन आहे गोल आहे आणि त्रिकोण आहे. मग इथे पण या तीनही आकृत्या वेगवेगळ्या म्हणजे पर्याय 1 पर्याय 2 आणि पर्याय 4 मध्ये तीनही आकृत्या वेगळ्या आहेत. पण पर्याय 3 मध्ये 2 आकृत्या समान आल्यात. मध्ये पण गोल आहे आणि इथे पण गोल आहे म्हणून मी ते वेगळी आकृती आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न 9वा. आता बघा इथे प्रत्येक ठिकाणी मध्ये चौरस आहे. ठीक आहे. आता हे जर आपण बघितलं तर बघा इथे आणि इथे हे एकत्र असं होते. ह्याच्याकडे हे दोघांचं डोकं एकमेकांकडे हे एकमेकांकडे हे पण असे हे पण असे. आता बघा हे असे हे आहेत का दोन्ही एकमेकांकडे बघतायत का नाही. बघा हे एक हे दोघं कंस झाल्यासारखे स्वतःकडेच आहेत. हे पण असं आहे हो की नाही ते कंस झाल्यासारखे आहेत. पण हे मात्र वेगळं आहे म्हणून मी इथे काय ह्यांची टोकं मात्र जरासं वेगळं आहे म्हणून मी इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूया. एक्स डी सी आणि यम. आता इथे रेषांचा फरक घ्यायचा नाही आपल्याला. आपण जर यांचं जलप्रतिबिंब बघितलं आपल्याला माहिती आहे जलप्रतिबिंब म्हणजे पाण्यातलं प्रतिबिंब. पाण्यातलं प्रतिबिंब कसं असतं की वरचा भाग खाली येतो बरोबर आहे की नाही. किंवा आपण आपल्या या व्हिडिओवर आपण पाण्यातील प्रतिमा बघितलेल्या आहेत किंवा या पुढच्याही व्हिडिओमध्ये आपण पाण्यातल्या प्रतिमा हा टॉपिक सोडवून घेणार आहोत. बघा पाण्यातल्या प्रतिमामध्ये वरचा भाग खाली येतो. मग बघा आता हे जे आहे हा भाग खाली येणार आणि हा भाग वर जाणार म्हणजे आहे तशीच आकृती दिसणार आहे. ह्याच्यामध्ये काही फरक होणार आहे का. हा भाग खाली केला असं आणि हे असं सेम असंच दिसणार आहे बरोबर आहे. आता याच्यामध्ये बघा याच्यामध्ये सुद्धा सेम आहे तसंच आहे कारण हा भाग फक्त पडून खालती येणार आहे पण आहे तसंच म्हणजे हे जे आहे तसंच दिसणार आहे. आता सीचं पण सी हे आहे फक्त हे भाग खाली म्हणजे वरचा भाग खाली येतो म्हणजे ते असंच होणार आहे बरोबर आहे. यम मात्र कसा दिसणार आहे यम मात्र उलटा डब्ल्यू सारखा दिसणार आहे. मग या पाण्यातल्या प्रतिमेमध्ये या तीनही आकृत्या सेम दिसणार आहेत पण चौथी आकृती मात्र वेगळी दिसणार आहे म्हणून मी इथं आपलं वेगळं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया. बघा पुढचा प्रश्न छायांकित भाग आहे. आता याचा आपण काढायचा आहे. बघा इथे काय सांगितलंय 1 2 3 4 एकूण भाग किती आहे 4. त्याच्यापैकी रंगवलंय किती 1 2 भाग रंगवले. आता याला भाग जातोय तो भाग घालवून घेऊया. बे 1 के बे बे दुने 4. मग राहिलंय काय 1/2 म्हणजे हा अर्धा भाग रंगवलेला आहे. इथे एकूण भाग किती आहेत 1 2 3 4 5 6 7 8 एकूण भाग आहे 8. रंगवलंय किती 1 2 3 4 रंगवलंय किती 4 भाग घालवा 4 1 4 4 दुने 1/2 1/2 म्हणजे याचा पण याही आकृतीचा अर्धा भाग रंगवलेला आहे. आता इथे बघूया एकूण भाग 8च आहे 1 2 3 4 5 6 7 8 एकूण भाग आहे 8. रंगवलंय किती 2 मग इथे 2 भाग घालूया बे के बे बे चौक 8 म्हणजे या आकृतीचा मात्र पाव भाग रंगवलाय. आपल्याला माहिती 1/4 म्हणजे पाव भाग. आता ही आकृती 1 2 3 4 5 6 एकूण भाग आहे 6
रंगवलंय किती 3, व भाग घालवा 3 एके 3, 3 दुणे 6, राहिलंय काय 1/2. 1/2 म्हणजेच काय अर्धा. मग बघा याही आकृतीचा अर्धा भाग रंगवलाय, याही आकृतीचा अर्धा भाग रंगवलाय, याही आकृतीचा अर्धा भाग रंगवलाय, मग इथे मात्र पाव भाग रंगवलाय, म्हणून मग वेगळी आकृती कोणती आहे पर्याय क्रमांक 3 मधली. खूप सोपे प्रश्न आहेत, फक्त निरीक्षण महत्त्वाचं आहे. आता इथे पण बघा गोलामध्ये 4 रेषा आहेत बरोबर, आणि प्रत्येक 4 रेषांच्या बरोबर मध्ये मात्र काय एक आकृती आहे. बघा इथे त्रिकोण आहे, चौकोन आहे, चौकोन आहे, चौकोन आहे, बरं तो कसाही असू दे पण चौकोन आहे, पण इथे मात्र त्रिकोण आहे. मग लगेच कळतं की वेगळी आकृती कोणती आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न 13व्या प्रश्नामध्ये बघा दोन्ही सेम आकृत्या आहेत पण त्या एकमेकींना छेदत आहेत, म्हणजे हे केलेत की नाही एकमेकींना छेदल्यात त्या बरोबर, पण सेमच आकृती आहेत. इथे बघा हा त्रिकोण आहे आणि हा त्रिकोण आहेत, एकमेकींना छेदले आहेत. आता इथे मात्र बघा 5 बाजू असणाऱ्या पंचकोणाच्या आकृत्या आहेत, हा पण एकमेकींना छेदले. फक्त फरक इतकाच आहे की ह्या दोन्ही सेम आकृत्या होत्या, हेही दोन्ही त्रिकोण सेम होते, छेदलेत एकमेकांना, आणि हे पण एकमेकांना छेदलेत पण सेम आहेत का नाही. आता हे वर्तुळ पण बघा सेमच आहेत पण एकमेकांना छेदलेत, म्हणून मी इथे वेगळं उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 3, कारण तिथे लहान मोठे पण आहेत, ते पण आकृत्या छेदल्यात पण फक्त आकारामध्ये लहान मोठे पण आहे, म्हणून आपल्या इथे ही आकृती कशी आहे वेगळी आहे. पुढचा प्रश्न बघूया 14वा प्रश्न आहे. बघा इथे आपल्याला तुरे दाखवले आहेत. मग बघा इथे 1 2 3 4 यांची संख्या लिहून घेऊया. इथे आहे 4. बघा 1 2 3 4 5 6 7 इथे आहे 7, 1 2 3 इथे आहे 3, 1 2 3 4 5 इथे आहे ते 5. आता बघा सगळीकडे विषम संख्यांमध्ये म्हणजे एकीकडे कमी एकीकडे जास्त, कमी जास्त कमी जास्त, इथे मात्र सेम आहे, म्हणून मी इथे वेगळी आकृती आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया. पुढची प्रश्न आकृती आहे या पद्धतीनं. आता बघा इथे 2 आयत आहेत, इथे एक आयत आहे, इथे एक आयत आहे, आणि एक मात्र काय आहे अर्धगोल आपण म्हणूया. हे 2 आयत आणि हा एक अर्धगोल. बघा इथे हा एक आयत, हा एक आयत आणि हा अर्धगोल किंवा अर्धवर्तुळ. इथे आयत, इथे आहे 2 आयत 1 अर्धवर्तुळ, इथे मात्र 2 अर्धवर्तुळ आणि एकच आयत आहे, मग याच्यापेक्षा हे वेगळं आहे, म्हणून मी इथे वेगळी आकृती कोणती आहे पर्याय क्रमांक 4 जे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढची प्रश्न आकृती आहे. बघा त्रिकोण आहे आणि त्रिकोणाच्या बरोबर शिरोबिंदूतून त्या रेषेवर काय टाकलेलं आहे लंब टाकलेलं आहे. बघा ना हे सरळ आणि हे असं लंब आहे बरोबर आहे. इथे पण बघा या त्रिकोणाच्या बरोबर मध्यबिंदूतून किंवा शिरोबिंदू म्हटलं ते चालेल त्याच्या बरोबर रेषेवर काय केलेलं आहे बाजूवर लंब टाकलेला आहे. इथे मात्र बघा हा लंब होईल का नाही होणार आहे कारण हे तिर्क आहे, हे सरळ हो की नाही. मग हे मात्र सरळ आहे का आपण कोणतं जरी कसा जरी ठेवलं तर हे सरळ होणार आहे काही रेष नाही होणार आहे. इथे पण बघा हा सरळ आहे आणि या बाजूवर लंब आहे, म्हणून मी इथे तिसरी आकृती वेगळी आहे कारण बाकी तिन्ही आकृत्यांमध्ये काही लंब आहे. पुढची प्रश्न आकृती आहे या पद्धतीनं. आता इथे पण आपण विचार करतो बघा 1 2 2 सरळ रेषा 1 2 2 वक्र रेषा 2 सरळ रेषा 2 वक्र रेषा 2 सरळ रेषा 1 2 आणि हे 3 वक्र आहेत म्हणजे 2 सरळ रेषा 3 वक्र रेषा आहेत. आता इथे मात्र बघा 1 2 2 सरळ रेषा 1 2 2 वक्र रेषा, मग इथे हे तिन्हीमध्ये सेम आहे. तिसरा पर्यायामध्ये मात्र काय आहे थोडंसं वेगळं आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बघा या पद्धतीनं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पहिले 17 प्रश्न आकृत्या सोडवून घेतलेल्या आहेत. यापुढच्या प्रश्न आकृत्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत. त्या व्हिडिओची लिंक मी पुढचे जे प्रश्न आहेत 18 पासून 35 पर्यंत त्या प्रश्नांची लिंक मी आपल्या या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही तिथे जाऊन तो व्हिडिओ बघू शकता. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, थँक्यू.